आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। कुंभोज इथं विवाहित महिलेच्या संशयित मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करायला हातकणंगले पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत मृत महिलेच्या कुटुंबियांनी सोमवारी हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मृत विवाहितेनं पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या मानसिक छळ, हुंड्याच्या मागण्या तसंच अनैतिक संबंधाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय। संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असली तरी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा आरोप नातेवाईकांनी केला। पोलीस प्रशासनाकडून पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू असं सांगितलं जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। मात्र नातेवाईकांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत आधी गुन्हा दाखल करा, पुढे पोस्टमार्टममधील बाबींनुसार कलम वाढवा किंवा बदल करा अशी मागणी केली आहे। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप संदेश, ऑडिओ व्हिडिओ क्लिप तसंच सोशल मीडियावरील संवादाचे पुरावे उपलब्ध असून ते पोलिसांना द्यायला तयार आहेत। इतके पुरावे असूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नाही। कुठेतरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती आहे असा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला। दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी होत आहे।